तर मंडळी बघा वातावरण कसं आहे अक्कलकोटचं. तर सगळ्यांना शुभ सकाळ. तर आत्ताच उठलं आहे, आता मस्त फ्रेश होऊ आणि नंतर दर्शन घ्यायला जाऊ स्वामींचं. तर चला आता थोडा एक्सरसाइज करून बघू. इथं बाहेर थोडीच जागा आहे बघा, तिथेच थोडा करतो आहे. तर हे अजून झोपलेत बघा. माझी एक्सरसाइज पण करून झालेली आहे बघा, अजून झोपलेत. 7:30 वाजलेत आणि काय बोलायला अनिकेत 5 वाजता जाणार आरती करायला, आरतीचा असं मंडळी बघू शकता. मस्त फ्रेश झालं आहे. तर आता थोड्या वेळात आम्ही दर्शनासाठी जाऊ. अजून काही उठली नाही अर्धी आहे बघा, अजून झोपलेत आणि आम्ही निघू. तर थोड्या वेळात फ्रेश झाल्यानंतर येतो. तर चला भेटूया असते पुढे. चला तर मंडळी आता आम्ही चाललो आहे दर्शन घेण्यासाठी स्वामींचं. तर बघू शकता प्रवेशद्वार आणि इथे टिलक लावतात बघा. चला तर आता बघूया. गर्दी तर थोडीफार असणारच, कारण की भरपूर लेट आलो आम्ही. 9 वाजले सर्व होता. तर चला बघूया. चला तर आता आम्ही इथून ओटी घेतलेली आहे बघा. तर आता जाऊ दर्शनासाठी. नाही देत ना ते. तर मंडळी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. चला आता आतमध्ये मी मोबाईल चालणार नाही, तर बघूया जिथपर्यंत चालतं तिथपर्यंत घेऊ आम्ही शूटिंग. बघायला भेटेल तुम्हाला. तर चला. घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अक्कलकोट ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर बघू शकता रुद्राक्षमध्ये फ्रेम आहे आणि LED मध्ये या साईडला बसवले आता ब्रह्मांड नायक. चला आता आम्ही इथं बाहेर जायला. त्याचं दर्शन पण झालेलं आहे मस्त बघा. ही शाल भेटलेली आहे अनिकेत मुंडेला. समर्थ, श्री स्वामी समर्थ. चला तर बघू शकता तुम्ही मार्केट सर्व भरलेलं आहे बघा. मूर्ती आहेत तिथल्याचे आहेत सर्व मूर्ती. अर्ध्या ताब्यात तर आता आमचं दर्शन झालेलं आहे आणि फोटो पण काढून झालेले आहेत. आता नाश्त्याचं बघू कसं काय आहे ते. नाश्ता अजिंक्यला उपास आहे. आता आमचं बघू कसं काय आहे. कंदमूळ ट्राय करतात बघा हे बघा. 20 रुपयाला 5 पीस, 20 रुपयाला 5 पीस, 50 रुपयाला 15. नंतर गाडी गेल्यावर हळाळी नको करा. नाश्ता भेटेल ते. नाश्ता करून घेऊन डायरेक्ट आम्हाला पंढरपूरला जायचं आहे. आज एकादशी आहे. आम्ही इथं काल वस्तू राहिलो अक्कलकोटला. चला आमचं स्वामीचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही इकडे आले बघा मारुतीचं दर्शन घेण्यासाठी. नवसाचा मारुती म्हणला जातो इथे अक्कलकोटमध्ये ते बघा. बाला मारुती. चला तर आता आमच्या रूमच्या बाहेरच एक छोटासा स्टॉल आहे. तर आता आम्ही इथेच नाश्ता करतो बघा. मसाला डोसा बघा. नाश्ता सुरुवात केली बघा आम्ही. मसाला डोसा आणि इडली मागवली आणि घेतली इडली बघून त्याच्यातली मी एक घेतली काय साबुदाणा वाढवून. हे साईडला बसलेत काय बघा. चला तर आता नाश्ता तर झालेला आहे आमचा. तर आता आम्ही बॅग वगैरे सर्व पॅक करून निघू पंढरपूरला जायला. चला
आणि जिना जाम खतरनाक आहे असं सरळ आहे. चला तर आमचं सर्व आता झालेलं आहे चेकआउट. आता निघतो आम्ही. चला भेटूया असते पुढे पंढरपूरला जायला निघाले. आता फुल धोरल्यामध्ये गाड्या मागलेल्या आमच्या हे बघा, कारण की इकडं पाऊस काय पडला नाही त्याने मला धोरला झाले फुल इकडं. ट्रॉफिक लागलेले आहे ते. चला हो जन्म जन्म की खोज बताए, राम से चल के राम पे आए, प्रेम कोई हमें और न जाने. बघू शकता. तर आता आम्ही इथे थांबलेलो हवा चेक करण्यासाठी. तर हवा टाकून झालेली आहे आणि इथं बघा आता एक कम से कम इथे 15-20 मिनटं आता घालवतील. आम्ही पण जाऊ जातो थोडा आराम करतो. आम्ही हवा टाकून तर मंडळी तुम्ही बघू शकता इथे नाश्ता करण्यासाठी थांबले आम्ही हॉटेल आरोमध्ये. तर इथून तरी पण 15 किलोमीटर आहे इथून. तरी आम्हाला 20 ते 25 मिनिटं लागतील जायला बघा. चला तर आता कॉफी मागवलेलं इथे. हे लवकरच झालेलं आहे. चला तर मंडळी आता आमचा इथे नाश्ता झालेला आहे. इथे फक्त कॉफी पिली आम्ही इथे आणि कुरकुरे बिरकुरे सगळं खाल्लं. चटार पटार काय असेल त्या खाऊन आता आम्ही निघलो परत आमच्या पंढरपूरला. म्हणजे आज एकादश असल्यामुळे उपास एक काही उपास नाही मला, फक्त अजिंक्यला आणि प्रसाद व्हायला आहे फक्त. तो साहेब आता चोर वाटत चोर मारते ना पंढरपूरला धरून लोक. आता आम्ही इथे पोचू थोड्या वेळात. पंढरपूर इथून 7 किलोमीटर आहे. मला ट्रॉफिक इथूनच लागलेली आहे. इथे आमची पालखी आहे. बघू शकता हा इथे आमची धर्मशाळा होते. इथून लाईन लागली दर्शनासाठी बघा. लाईन लागलेली आहे. आता आम्ही सगळं चाललो पुढून बघू. गोपाळपुरात पोचलेलो आहे. ग्रामपंचायत गोपाळपूर सर. तर आता आम्ही फ्रेश होऊन कुर्ता वगैरे सर्व घालून निघणार आहोत दर्शन घ्यायला. पंढरपूरला आम्ही पोचलो आहोत. बघा हे इथं कुर्ता घातलेला आहे बघा. याने पहिल्यापासूनच घातलं आहे. पावसाने आता घातला आणि हे बाकी आहे अजून. आणि चला तर आता आम्ही रेडी झालेलो आहे बघा. इथे पावडर लावून. तर आता हे पण सर्व बघा कुर्ते वगैरे सर्व घातलेले आहेत. तर थोड्या वेळात आम्ही निघू प्रदर्शनं घालायला, कारण की बाहेरूनच प्रदर्शनं घालू, कारण की खूप लाईन आहे. चला भेटू असते. यांचा अजून काय मेकअप काय झाले नाही. तर तुम्ही बघू शकता इथे फोटोशूट चालू केला आहे. कधीपासून निघले अर्धाच गेला इथं. आता यांचा मेकअप करता आता फोटो करायला लागले. फोटो काढायला पण तरी पण मला वाटतं अर्धाच जाईन इथं परत, कारण की आता माझा पण फोटो काढायला लागतील. याही काढले बोला तर मला पण काढायला लागतील ना. चला तर मंडळी आता निघलो आम्ही इथून पंढरपूरला जायला. गोपाळपुरात आहे आम्ही. गोपाळपुरात मंडळी हे बघू शकता तुम्ही. हे सर्व प्रदर्शनं घालून आले असतील, नाहीतर दर्शन घेऊन आले असतील, कारण की निवांत बसले. आज एकादशी आहे, उद्या बारस सोडून लवकरच निघतील आपल्या घरी. तसं आम्ही पण निघणार आहोत तसं. चला बघा बघू शकता पूर्ण गोपाळपूर भरलेला आहे. त्यामधून आम्ही चाललो आहे गाडी घेऊन दर्शनासाठी. बघा पूर्ण भरलं आहे, खूप गर्दी आहे. आणि आमच्या 2 गाड्या पुढे आहेत बघा. तर आमच्या गाड्या आम्ही इथंच लावणार आहोत धर्मशाळेत.
आमची पालखी असते इथे बघा. श्री विठ्ठल रुक्मिणी पायी कोकण दिंडी पनवेल, रायगड बातानपाडा पनवेल, कोलके ते पंढरपूर, गोपाळपूर. आता इथं आम्ही गाड्या लावू आणि जाऊ प्रदर्शनाला. चला, वैभव मामा पण भेटलेत आम्हाला इथे बघा. सर्व त्यांची टीम आली आहे डॉक्टरांची इथे. हे बघा इकडे पूर्ण टीम आहे त्यांची. तर आता वाजले 4. तर आता आम्ही 4 वाजता निघालो आहे पंढरपुरात जायला. आता आम्हाला काय दर्शन काय भेटणार नाही, आम्ही प्रदर्शनं मारू मंदिराला. आम्ही आराम करू कारण की खूप आमची ट्रॅव्हलिंग झालेली आहे त्याच्यामुळं. आणि काय खायला पण लागेल, भूक पण लागलेली भरपूर. चला, हे बघा आमचे साथीदार सगळं चालतात बघा. आता बघा एक पण लाईनीमध्ये कोणी नाही आहे कारण की लाईन आता पुढे गेली असेल लवकर आलं तर फुल लाईन असते गोपाळपुरामध्ये. नसेल तर थोडा इथं पुढं आलं ना जाईत ना, इथून यांचं हे सिद्धी दर्शन मंडप बघा 16वा नंबर आहे. 16वा नंबर. तर त्यांना कमसे कम मला वाटतं 8 ते 9 तास लागतील दर्शनासाठी. बघू शकता आता इथे पनवेल परिसरामधले आमचे सर्व डॉक्टर आले आहेत बघा. आमचा वैभव मामा, सगळे डॉक्टर प्रदर्शनात सर्व प्रदर्शनात झालेले आहेत. तर आता आम्ही केली खायला आलो इथे आणि स्वतः बिझनेसमॅन परशाबाई आहे बघा. तो केला आहे ना एक खायला पण दम लागला. हां दे कितीचा भाई, कितीचा 50ला 1 डझन. आता आम्ही पंढरपुरात बसलो आहोत बघा. गर्दी तर भरपूर वाटते मला प्रदर्शनाला पण. बघू शकता खूप गर्दी आहे इथे. बघू शकता पब्लिक किती आहे प्रदर्शनासाठी. आणि हा मंदिर आहे इथून बघा. तर बघू शकता आता आम्ही मध्ये झाले आहोत आणि तेवढंच पाठीमागे आता भरपूर म्हणजे भरपूर. आणि हरी ओम विठ्ठला, हरी ओम विठ्ठला. आता मंदिराजवळ आलो. आता आम्ही प्रदर्शनला सुरुवात करतो बघा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, हरी ओम विठ्ठला. किती असते पुढे बघा पब्लिक बघा किती आहे, भरपूर पब्लिक आहे. आणि वरती लाईन आहे ना, लाईन ती दर्शनासाठी. बरंच 12 तास तर गेले असेल त्यांचे इथपर्यंत आले. अजून 2-3 तास जातील इथून पण. रिपब्लिक बघा इथं थांबलेली आहे. आणि आमचं आता प्रदर्शन झालेलं आहे. तर आम्ही चाललो आहे आमच्या गाड्यांजवळ आणि गाड्या घेऊन परत जाऊ. आलेली आहे या साईडची बघा. कोकण दिंडी आहे, कोकण दिंडी आहे. कुठून आले तुम्ही? रायगडवरून आले. आम्ही पनवेलचं. जय हरी जय हरी. एक नंबर बघा. आणि फुल पब्लिक आहे पालखीमध्ये पण. आता लेडीजनी पण सर्व सेम टू सेम साड्या घातलेले आहेत तिथे बघा. भरपूर लेडीज आहेत, भरपूर बघा. तर आता आम्ही पोचलो आहे गोपाळपुरात. तर पंढरपूर इथून कमसे कम मला असं वाटतं 1.5 ते 2 किलोमीटर असेल, 2च असेल कारण की भरपूर चाल झाली आमची. अर्धा तासाच्या वरतीच चालून गेलो आम्ही बघा. आता पोचू आम्ही आमच्या गाडीच्या इथे. आणि गाडी घेऊन थेट आम्ही जाणार परत आराम करणार, एकदम आराम करणार. म्हणजे जाम कपडे घेणे वाटतं आता बघा.
जास्त ट्रॅव्हलिंग झाली ना त्याच्यामुळे. आता आम्ही इथे पोचलो गोपालपुरात. आपलं गोपालपूर बघा इथे लिहिलेलं आहे आणि या साईडला मंदिर आहे. आणि आम्हाला ते यायला भरपूर टाईम झाला कारण की भरपूर गर्दी होती आणि कमसे कम मला सगळं 2 किलोमीटर असेल इथून पंढरपूर. बघा आता आम्ही चाललो इथे. आमची पालखी आहे इथे बघा. श्री विठ्ठल रुक्मिणी पायी कोकण दिली 16 बातनपाडा पनवेल कोलके ते पंढरपूर. काय ऐकतच नाही भाषला. भरपूर भूक लागलेली. त्याने नाश्त्याला शेवटीला आणलाच मला जायचं होतं झोपायला पहिले. तर बोलते पहिले खाऊन घेऊ नंतर बोलते झोपू बोलते असं झालं. तर आता बघू. मिसळ पाव मागितले इथे. पाव आलेली आहे. सुरुवात केली एवढी भूक लागलेली भावेशनी. पहिलेच खाऊन मोकला आला. एकदम भारी आहे. चव नाही एवढी खास नाही. पोटा मुलं ती चव पण भारी लागेल नाही. पोटाला आधार आहे. पोटाला आधार. बघू आता वडा मागवले. तर आत्ताच झालेलं आहे हरिपाठ आणि आम्ही आलो गॅलरीमध्ये. बघा एक गोपाल भरलेलं आहे आणि समोर मंदिर आहे. तो कृष्ण भगवानचं मंदिर आहे आणि हे साईडला आपल्या विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर. नानीने पूर्णपणे सोय केलेली आहे आमची इथे. बघा पहिले बाहेरला खावते त्याचा उपास आहे. आम्ही काय भरपूर काय काय खाल्लेलं आहे. आलो आम्ही बॅगी घेऊन येतो. बघ चला जाऊ आणलेले. आता आम्ही इथेच येतो झोपायला. आमच्या बॅग्या तिकडे त्या रूममध्ये ठेवलेल्या इथे घेऊन आम्ही. अक्षय मुंडे पण आहे इथे. जय हरी रामकृष्ण. कधी आले तुम्ही? आम्ही येऊन 3 दिवस झाले. 2-3 दिवस तुम्ही इथेच होता? हो इथं. मग दर्शन वगैरे सगळं घेतलं का तुम्ही? का प्रदक्षिणा मारली? प्रदक्षिणा मारली. आम्ही पण प्रदक्षिणा मारून आलो आणि आता इथे वरती नारळ फोडून आम्ही प्रवास बघितला आणि तुम्ही आता लास्टचा तुमचा पंढरपूर शेवटा असेल. हां आम्ही पहिले तिकडे गेलो डायरेक्ट गाणगापूर. ठीक आहे. त्याच्यामुळे चला चालू बॅगे आला आता. तर आम्ही आता मग असे बॅगे ठेवून गेलो ते प्रदर्शना घालण्यासाठी. पहिले आम्ही बॅगे इथे ठेवून गेलो बघा. तर आता आम्ही त्या घेऊन चाललो आहे परत धर्मशाळेत. चला बघू शकता काशा काका पण इथं भेटलेला आहे आणि कैलास नाना आहे. चला आता आम्ही निघतोय गोपालपुरात धर्मशाळेमध्ये. चला चला ते माझ्याकडे नाही येणार एक पण मी एकच. चला चल काय हां चला. तर आम्हाला इथं जागा भेटलेली आहे बघा झोपण्यासाठी. तर आजचा मुक्काम इथंच होणार आमचा. तर आता कीर्तन पण चालू आहे खाली. तर मग कसे हरिपाठ झालेलं आहे. आता कीर्तन चालू आहे. आता कीर्तनाला जायचं आहे का आपण? बाहेर जायचं हे अजिंक्य कीर्तनाला जायचं. कीर्तनाला जायचं आहे का? कॅन्सल. आता आम्ही डायरेक्ट बघू शकता कीर्तन. दशमीला एवढा मोठा अपराध नाही. एकादशीची दिंडी दशमीला नगर परिषदेला केली. त्या मोठ्या प्रांतात लिहिली एवढा अपराध चूक केली, अपराध केला. आता एवढा मला तरी अपराध वाटत नाही. लोकांची आपण सोय बघितली. चला तर सगळं खायला बसलेलं का? तर आम्ही पण जाऊ सगळ्याला झोपलेलं बघा. ए पर्स द्या. चल किबी जाऊ. चला तर का आम्ही पण चाललोय बघा गाड्यासाठी बघा. उठतात असते ते बघू शकतो तुम्ही. भरपूर लाईन लागलेली आहे अजूनपर्यंत. आणि कधी दर्शन भेटेल काय माहिती. आता पांडुरंगालाच माहिती. आता 9:30 वाजले. आता कधीपासून लाईनला येते. तर आम्ही चाललो जेवण करायला हॉटेलमध्ये. कारण की आम्ही इथे हा प्रसादासाठी थोडा खाल्ला. बगर केली
इकडे थोडं बाहेर खायला हॉटेलमध्ये. तर आता आम्ही जेवण करायसाठी चाललो आहे बघा राजभोगमध्ये. श्री राजभोग थाळी, राजस्थानी, गुजराती आणि जैन थाळी. तर आता आलो आहे आम्ही इथे. तर वेटिंग आहे इथं राजभोगला. तर आता वेटिंगला राहिलो आम्ही. तर इथं फक्त स्पेशलिस्ट थाळीच आहे इथे. इथं बघा ताक घेऊन गेलेत आम्हाला. बाकी आता एकदा समजा कोणती भाजी येते बघूया आता कोणती भाजी येते. आम्हाला पण काही माहिती नाही आहे. तर या साईडला बाहेर बसला आहे भावेश. फेमस हॉटेल आहे राजभोग थाळी. बघू शकता. अजून 2 वाट्या काय कसली भाजी आहे काय माहिती नाही. 2 वाट्या भरायच्या बाकी आहेत बघा. ती छोट्याशा रोट्या दिल्यात, तंदूर रोट्या आहेत बघा. बायांचा सुरुवात पण केलेली आहे. आता मी सुद्धा सुरुवात करतो बघा. बघू शकता असते पूर्ण ताटच भरून टाकलं आहे. फक्त 1 वाटी ठेवले आहे. काय आहे काय माहीत त्याच्यात बघा. तरी 1 वाटी बाकी होती. त्यानं दिलं आहे राजगिऱ्याचा लाडू बघा. तोच टेस्ट करतो बघा. तर बघू शकता पूर्ण ताक ते खाली केलेलं आहे. आम्ही सर्व भाज्या होत्या तेवढ्या खाल्लेल्या आहेत. त्याच्यात कढी होती, त्याच्यात चिकन वगैरे. चिकन 2 वेळा घेतलं मी. पुऱ्या वगैरे भरपूर खाल्लेलं आहे मी. आणि याची एक स्टाईल आहे, बोलत नाही असं होतं राईस, असं होतं डाळ, असं होतं भाज्या, असं आहे सिस्टीम. आणि असं केलं का रोटी, असं केलं का पुरी, ताक, लड्डू, अशी यांची सिस्टीम येते. हे वेटर कोणीच काय बोलत नाही. आता बघा हे बघा. आता यांनी फोन केले आता ताकसाठी बघा. हे असं आहे. सेकंडला कसा हे असा लड्डू आणि तो अरे लड्डू आणि तो एकच आहे ना. हे तुमचे काय आहे, तुम्हाला कोणी शिकवलं, इंटरव्ह्यू कोणी दिले? अरे किसने सिखाए? सबको पता है क्या? अच्छा है, 1 नंबर आहे. तर राजभोग हॉटेल बघितलं असेल तुम्ही कसं आहे बघायला. आणि 1 नंबर थाळी होती, फेमस थाळी आहे. आणि दुसरं काहीच नाही स्पेशल, फक्त राजभोग थाळीच स्पेशल आहे इथे. चला तर मस्त जेवण झालेलं आहे, 1 नंबर जेवण झालं आमचं. तर आता निघतोय आम्ही आमच्या जागेवर जायला. आता मस्त झोपी जाऊन डायरेक्ट. आता तिथे काहीतरी बारूड असणार आहे, बसले बारूड, बघूया ते असेल तर ते पण बघायला भेटेल तुम्हाला. चला तर आता आम्ही आलो आहे आमच्या विठ्ठल रुक्मिणी पायी कुपलदिंडी, पनवेल जिल्हा रायगड, वारकरी भवन, गोपालपूर, पंढरपूर. आता बारूड पण चालू झालेलं आहे बघा. नारायण नारायण नारायण. आता माझ्यावर काय झालेलं आहे, नारद बंधूंच्या आशीर्वादाने वाद्याचं काय झालेलं आहे, वाल्मिकी गुरुजी झालेलं आहे. अरे कोण आहेस रे तू बाळा? तुझं नाव काय आहे? तू कशा करता आलेला आहेस इकडे? माझे बाबा म्हणाले, अरे नामा आज तू भगवंताला नैवेद्य तू दे.
का रे नामदेवा, तुझे वडील कुठे गेलेले आहेत रे? माझे वडील परगावी कामासाठी गेले आहेत. हो का? मग तू आलास का? भगवंताला जेवू घालायला तू आलास का? मग तू देवाला कसं जेवण घालणार आहेस, भोजन कसं करणार आहेस? आणि नामा तू कसं सांगणार आहेस देवाला? सांग बरं, देवाला सांग करा. अरे अरे पांडुरंगा, काय रे पांडुरंगा, तू खाईस का नाहीस? बघ, जर खाल्लं नाहीस मी माझं डोकं आपटून माझा प्राण त्याग करेन आणि तुझी कोणच पूजा करणार नाही. जर तुम्ही खाल्लं नाही आणि अशा प्रकारे नामदेवाच्या हातून देवाला भरवत आहे. नामदेवाच्या हातून देवाला भरवत आहे. टाळ्या वाजवा सर्वांनी. जो खूप खात नाही आता लाईटचे लाडू खात आहे. बघा, टाळ्या वाजवा.